नमस्कार. आज मी बनवत आहे अळूच्या पानाची वडी अगदी सोप्या पद्धतीने. याकरता आपल्याला अळूची पाने घ्यायची आहेत. जे खूप हिरवी असतात ती नाही घ्यायची. थोडीशी जी काळपट ब्राऊन कलरची असतात ती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्याने गळा आपला खाजवत नाही. याच्या शिरा जर खूप जाड असतील तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. मी पानांना स्वच्छ धुवून घेतलं आणि आता त्याच्या शिरा मी काढत आहे. सगळी पानं मी ह्याच पद्धतीने करून घेत आहे. आता या पानांना फोल्ड करून एकावर एक ठेवून द्यायचं आहे. मी 4 पाने एकावर एक फोल्ड करून ठेवलेली आहेत आणि आता त्यांना रोल करून घ्यायचं आहे आणि बारीक आता त्यांना कट करून घ्यायचं आहे. सगळे पाने मी ह्या पद्धतीने बारीक बारीक कट करून घेतलेली आहे. एका भांड्यात आपल्याला 1 वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे ह्या वडीला छान कुरकुरीतपणा येतो. आता आलं, लसूण आणि 2 हिरवी मिरचीचं वाटण मी इथे घालत आहे. आता आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत. तिखट, हळद, धने जिरे पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, पाव टीस्पून हिंग, चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे. थोडासा ओवा इथे आपल्याला घालायचा आहे आणि हे सगळं आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक लिक्विड बॅटर तयार करायचा आहे. बॅटर आपल्याला खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको. आपल्याला बेसनाच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये मी 1 लिंबाचा रस आणि 2 टीस्पून मी इथे तीळ घातलेले आहेत. यालाही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कट केलेली पाने मी इथे घालत आहे आणि ह्या लिक्विड बॅटरमध्ये आपल्याला छान त्याला कोट करून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं तयार आहे. आता यामध्ये मी 1 टीस्पून ऑइल घालत आहे आणि पुन्हा याला एकदा मिक्स करून घेत आहे. एका ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला वडी जेवढी पातळ जाड पाहिजे त्या प्रमाणात हे मिश्रण आपल्याला पसरून घ्यायचं आहे. साईडला मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण ही वडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. पाणी गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी हे ताट ठेवून घेते आणि आता आपल्याला लो टू हाय फ्लेमवर ही वडी 10 ते 15 मिनिट आपल्याला छान वाफवून घ्यायची आहे. 15 मिनिट झालेले आहे. वडी आपली छान शिजलेली आहे. ताट बाहेर काढून घेते आणि ह्या वडीला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हव्या त्या आकारात आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. आपली वडी एकदम छान झालेली आहे. आता ह्या वडीला तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता आणि ह्या अशाही खायला फार छान लागतात. मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून ऑइल घालत आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये मी अर्धा टीस्पून राई आणि अर्धा टीस्पून जिरं घालत आहे. 1 टेबलस्पून मी इथे तीळ घालत आहे. 5-6 कढीपत्त्याची पाने इथे घालत आहे आणि आता यामध्ये आपल्याला ह्या वड्या ठेवून द्यायच्या आहेत. जेवढ्या वड्या पॅनमध्ये येतील तेवढ्या मी ठेवलेल्या आहेत आणि याला आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होतपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही ह्या वड्याला डीप फ्रायसुद्धा करू शकता. वड्या आपल्या गोल्डन रंगावर आलेल्या आहेत. ह्या मी काढून घेत आहे. ह्याच पद्धतीने मी बाकीच्याही वड्या करून घेते आहे. त्याच पॅनमध्ये मी दुसऱ्या वड्या घालत आहे. गरज पडली तर आपल्याला थोडंसं तेल घालता येतं. वड्या आपल्या छान झालेल्या आहेत. अगदी खायला कुरकुरीत आणि क्रिस्पी लागतात. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.